नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मध्य आशिया खंडामधले दोन बाल्कन कंट्रीज आहेत ताजिकिस्तान आणि किर्गिस्तान। या दोन देशांमध्ये नदीच्या पाण्यावरून वाद निर्माण झाले। आता हे वाद एवढे मोठे झाले की या दोन देशांच्या सैनिकांमध्ये युद्धच झालं। त्या युद्धामध्ये बरेचसे सैनिक मारले गेले। इनफॅक्ट सैनिकांबरोबर काही नागरिक जे सिव्हिलियन्स आहेत तिकडचे ते सुद्धा मारले गेलेले आहेत। सो हे इन्सिडेंट काय ते आपण थोडंसं समजून घेणार आहोत। पण परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला जे महत्वाचं ठरतं ते म्हणजे या देशांचं लोकेशन, त्याचबरोबर जे इंटरनॅशनल बाउंड्रीज आहे ते, आणि जर समजा असा एखादा देश आहे त्या देशाचा आपल्या देशाबरोबर म्हणजेच भारताबरोबर रिलेशन, जर कोणत्याही पद्धतीचं जे रिलेशन असेल ते सुद्धा परीक्षेसाठी महत्वाचं ठरतं। ठीक आहे, सो एकदम लहानसं लेक्चर आहे, आपण पटपट सगळं समजून घेऊया की नक्की हा इन्सिडेंट काय आणि थोडंसं या दोन देशांबद्दल सुद्धा माहिती घेऊया। सो हे असं झालं की एक पाण्यावरून वाद निर्माण झाले। तर या दोन देशांमध्ये किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान देशांची नावं लक्षात ठेवायची, लोकेशन मी तुम्हाला सांगते आताच। तर यांच्यामध्ये हे युद्ध झालं, त्या युद्धात 40 जण ठार झाले, 175 जण जखमी झाले। या 40 जणांमध्ये 31 जण तर किर्गिस्तान मधलीच होती। या 31 जणांमध्ये काही सैनिक होते आणि 2 सिव्हिलियन्स होते। ओके, आणि 175 जण जखमी झालेत। सध्या तरी हे युद्ध थांबलेलं आहे। आता बघायला गेलं आपण ना तर या काही देशांवर रशियाचं थोडंसं इन्फ्लुएन्स असतं, मग रशियाच्या मदतीनेच हे जे युद्ध आहे ते सध्या थांबलेलं आहे। ठीक आहे, सो आपण या देशाचं ना आधी लोकेशन बघून घेऊया। हा एक सेंट्रल, हे दोन्ही एक सेंट्रल एशियन कंट्रीज आहेत, भारताच्या जवळ आहेत, असं जास्त लांब नाहीयेत। इथे तुम्हाला दिसेल ताजिकिस्तान आहे, इथे आहे किर्गिस्तान। सुरुवातीला म्हणजे पूर्वी हे रशियाचाच एक भाग होते। ज्या वेळेला रशिया सोव्हिएत युनियन होतं त्यालाच आपण म्हणायचो ना सोव्हिएत रशिया, राईट। सो त्या पूर्वी रशियाचाच भाग होता, पण 1991 नंतर रशियामधून एक मोठा भाग बाहेर पडला आणि त्याचं लहान लहान देशांमध्ये विभाजन झालं। ठीक आहे, आता तसं तर ना हे मॅप थोडंसं समजायला कधी कधी गुगल मॅप कठीण जातात, त्यासाठी मी एक चांगला मॅप शोधत होती तुमच्यासाठी। पण बघा आता सगळे मॅप जर तुम्ही थोडेसे गुगलवर सर्च केलात ना तर भारताचा मॅप ते नीट काही दाखवतच नाही। कधी पीओकेचा भाग त्यांनी काढलेला असतो, कधी जो अक्साई चीनचा भाग आहे तो त्यांनी काढलेला असतो। योग्य मॅप आपल्याला गुगलवर खूप कठीण आहे शोधणं आपल्या भारताचं। ठीक आहे, आणि फायनली मी गुगल मॅपच इथे घेऊन आली, तरी सुद्धा आपण थोडंसं आता क्लोजअप मध्ये बघूया ह्यांचं जे लोकेशन आहे ते। सो इथे सेंट्रल एशिया आहे, हा पूर्ण सेंट्रल एशियाचा भाग आहे। हे कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, तर हे काही असे शेजारचे देश आहेत। इकडचा जो भाग आपल्याला दिसतोय तो आहे चायनाचा, इथे मंगोलिया आहे आणि इथे आहे ते म्हणजे रशिया। ठीक आहे, सो आता ना हे जे बाल्कन कंट्रीज आहेत, अच्छा हे बाल्कन कंट्रीज म्हणजे ते देश आहेत जेव्हा रशियामधून म्हणजेच USSR मधून काही भाग बाजूला झाला आणि त्यांचं जे छोट्या छोट्या देशांमध्ये विभाजन झालं ना, इथे तुम्हाला दिसत असतील बरेचसे असे कंट्रीज आहेत, तर त्यांनाच आपण म्हणतो बाल्कन कंट्रीज। आणि या बाल्कन कंट्रीज मध्ये ना सीमारेषांवरून नेहमी वाद निर्माण झालेले असतात। ज्या वेळेला हे देश रशियामधून बाहेर पडले ना त्यावेळेला यांचं सीमारेषा ठरवण्याचं काम हे रशियानेच केलं होतं आणि त्याच्यानंतर मग हे वाद निर्माण झालेलेच आहेत। ठीक आहे, सो यांचा जो वाद आहे ना तो एका नदीच्या पाण्यावरून निर्माण झालेला आहे, कोकताश मधील पाणी पुरवठ्यावरून। कशावरून तर कोकताशमध्ये पाणी पुरवठ्याच्या सुविधा ज्या होतात म्हणजे त्यांचं जे रिझर्वायर आहे तिथे किर्गिस्तानमध्ये काही काम सुरू होतं आणि ते काम सुरू असताना ताजिकिस्तान तिथे आलं आणि मग त्यांच्यामध्ये हे वाद निर्माण झाले। ठीक आहे, ही नदी कोणती आहे ती सुद्धा तुम्ही समजून घ्या। आता हे ताजिकिस्तान आहे, इथे आहे हे किर्गिस्तान। ठीक आहे, आणि ही नदी आहे ते म्हणजे इस्फारा नदी। नाव लक्षात ठेवू शकता, जर परीक्षेला विचारण्यात आलं की इस्फारा नदी कोणत्या दोन देशांमध्ये वाहते तर ते म्हणजे ताजिकिस्तान आणि किर्गिस्तान। आणि बघा जनरली अशा प्रकारचे डिस्प्यूट्स ना आपल्याला तर भारतामध्ये राज्यांमध्ये सुद्धा बघायला मिळतात, पण इंटरनॅशनल बाउंड्रीज क्रॉस करून ज्या नद्या वाहत असतात म्हणजे वेगवेगळ्या देशांमधून ज्या नद्या वाहत असतात तिथे सुद्धा हे वाद अनेक देशांमध्ये बघायला मिळतात। आपण भारताचंच बघितलं तर पाकिस्तान बरोबर आहे सिंधू नदी आणि त्याच्या उपनद्यांवरून, त्याचबरोबर बांगलादेश बरोबर आहे ते म्हणजे गंगा नदीच्या पाण्यावरून एवढे वाद नाहीयेत, पण ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यावरून वाद आहे। चीन बरोबर सुद्धा ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यावरून वाद आहेत। तर या सगळ्या गोष्टी तर आहेतच।
हे खूप महत्वाचं ठरतं बघा, कारण की जर अशा कोणत्या गोष्टी निर्माण झाल्या, असे कोणते मोठमोठे डिस्प्यूट्स आपल्या समोर आले, तर त्या लोकेशनवर बेसिकली आयोग प्रश्न विचारत असतं. ठीक आहे. सो तुम्हाला ही नदीची लोकेशन समजली असेल आणि जर तुम्ही ते थोडंसं बघितलात ना, थोडं लक्ष देऊन जरी बघितलात ना या दोन्ही देशांच्या सीमारेषा, तर खूपच किचकट आहेत बघा, इथे तुम्हाला दिसतील. आणि तेच इथे ते म्हणतात की 1991 नंतर जेव्हा सोव्हिएत रशियाचं विघटन झालं, त्याच्यानंतरच्या सीमारेषा ठरवण्यात आला, तर 1991 नंतर यांच्यामध्ये या सीमारेषांवरून वाद निर्माण झालेलेच आहेत. तर इथे ताजिकिस्तानची जी राजधानी आहे ते आहे दुशांबे आणि किर्गिस्तानची बिशकेक. ओके. आणि इनफॅक्ट हे जे दोन देश आहेत ना, तुम्ही पूर्वी खूप ऐकला असाल, एक लोकेशन होतं किंवा एक महत्वाचा रूट होता, तो म्हणजे सिल्क रूट. यालाच आपण रेशीम मार्ग म्हणून ओळखायचो. आशिया खंडाचा युरोपियन देशांशी जो पूर्वी व्यापार व्हायचा तो या रेशीम मार्गांनीच व्हायचा आणि बराचसा काळ कुशाणांनी या मार्गावर, म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासाचा आपण अभ्यास करतो त्यावेळेला हे आपल्याला दिसून येतं की कुशाणांचं या मार्गावर पूर्णपणे नियंत्रण होतं. ते जकात सुद्धा या मार्गावरून कलेक्ट करत होते आणि हा मार्गच बंद झाल्यामुळे मग नंतर जे युरोपियन देश आहेत ते आपल्या देशामध्ये, जे ब्रिटिश आहेत ते पाण्याच्या मार्गाने आलेले. राईट. अच्छा, भारत आणि या दोन देशांचं कसं संबंध आहे, तर भारताचं असं नाहीये की कोणत्या तरी एकाच देशाच्या बाजूने, दोन्ही देशांबरोबर भारताचे चांगले संबंध आहेत. ओके. कोणत्याच देशाबरोबर वाईट संबंध नाहीयेत. इनफॅक्ट हे जे दोन्ही देश आहेत ना, ते युएन मध्ये, युएनचं जे सुरक्षा परिषद आहे, ओके, त्याच्यामध्ये भारताला परमनंट मेंबरशिप देण्याच्या बाजूने बऱ्याच वेळेला उभे राहिलेले आहेत. भरपूर वेळेला भारताच्या बाजूने उभे राहिलेले आहेत. इनफॅक्ट भारत आणि किर्गिस्तानचं रिलेशन तर खूप जास्त चांगलं आहे. 2011 पासून एक संयुक्त लष्करी सराव सुरू झालेला आहे, ते म्हणजे खंजर. तर यातून सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारत आणि किर्गिस्तान यांच्यामध्ये कोणतं मिलिटरी एक्सरसाइज होतं का, तर ते म्हणजे खंजर. इनफॅक्ट एप्रिल महिन्यातच, म्हणजेच मागच्या महिन्यात किर्गिस्तानमध्ये हे ऑलरेडी पार पाडलेलं आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि मोस्टली ना आपल्या भारतामधले भरपूर असे स्टुडंट्स आहेत जे किर्गिस्तानमध्ये जातात. सध्या एकूण 6000 स्टुडंट्स किर्गिस्तानमध्ये आहेत आणि जनरली मेडिकल स्टडीजसाठी जातात. तुम्ही लास्ट इयर ऐकलं सुद्धा असेल, ते मी आताच ऐकलेलं आहे की किर्गिस्तानमध्ये काही 4000 स्टुडंट्स आपले कोविड-19च्या सिच्युएशनमध्ये अडकून पडलेले. तर त्यांना जे सोनू सूद आहेत त्यांनी तिथून परत भारतात आणलेलं, म्हणजे एक प्रकारचं एअरलिफ्टच झालेलं. ओके. सो ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण समजून घेतलेल्या आहेत आणि भारत आणि या दोन्ही देशांचं जे व्यापारी संबंध आहेत ते सुद्धा चांगले आहेत. ओके. आय होप तुम्हाला हे लेक्चर नीट समजलं असेल. अशाच पद्धतीचे लेक्चर्स आपण विजन स्टडीवर सुद्धा कंडक्ट करतो. सध्या विजन स्टडीवर संयुक्त गट ब याच्या सेकंड फास्ट ट्रॅक बॅचचे ऍडमिशन सुरू आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की त्या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता. आपण अशाच छान छान लेक्चर्स मधून पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.